आहे की उद्धव ठाकरेंसोबत अमित शहांची बंद दार चर्चा झाली नाही, मात्र मी त्या ठिकाणी उपस्थित होतो असं त्यांनी सांगितलं। आणि चर्चा झाली नाही तर मग अमित शहा आले कशाला होते मातोश्रीवर, असा प्रश्न त्यांनी केला। उद्धव ठाकरे नावाचा ह्यापेक्षा मोठा खोटारडा माणूस आज महाराष्ट्रामध्ये नाही आहे, हे सगळी जनता ओळखते। आज विश्वासार्हतेची अगर तुलना तुम्ही कराल तर आदरणीय अमित शहाजींची विश्वासार्हता ही फार मोठी आहे। दिलेला शब्द पाळणं हे आदरणीय अमित शहाजींच्या आत्तापर्यंत इतिहास राहिलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेसारखा खोटारडा माणूस म्हणून संजय राजाराम राऊत कितीही म्हणत असेल की मातोश्रीमध्ये बैठक झाली, हा स्वतः तिथे होता का? नव्हता। कारण का तिथे जे होते त्या सगळ्या जणांनी सांगितलं, असा कुठलाही शब्द दिलेला नाही। वारंवार अमित शहाजी असतील, देवेंद्र फडणवीसजी असतील, सगळ्यांनी सांगितलं, शब्द दिलेला नाही। म्हणून उगाचं नाक रगडत शेमड्या मुलांसारखं रडण्याचा काय आता अर्थच राहिलेला नाही आहे। म्हणून अशा कुठलाही शब्द दिलेला नाही। आणि संजय राजाराम राऊतचा महाराष्ट्र सोडा, त्याच्या घरातले आले तरी त्याच्या शब्दाला किंमत देतात का, हा फार मोठा प्रश्न आहे। जरांगे पाटलांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्याला संपवण्याची काल भाषा केली, त्यावर ओबीसी नेते बबनराव तायवाडे म्हणाले की जरांगेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करायची। असं आहे की बहुजन समाज म्हणून, हिंदू म्हणून माझ्या हिशोबाने हिंदू म्हणून कोणीही आपसात लढू नये हेच आत्ताची भूमिका असली पाहिजे। कोणी कोणाची एक हिंदू अगर दुसऱ्या हिंदूला संपवायला जात असेल तर हिंदू समाज म्हणून हा आपला फार मोठं नुकसान आहे। म्हणून मी जरांगे पाटलांना पण सांगेन, हिंदू आपसात जेवढे लढतील तेवढाच फायदा आपण या जिहाद्यांना करून देऊ। म्हणून अशा पद्धतीची कुठलीही भाषा करू नये एवढा सल्ला मी ह्या निमित्ताने त्यांना देईन। आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती, आम्हाला लढत तुमच्यासारखे गांडू आम्ही नाही, असं संजय राऊत म्हणाले। तडजोड आम्ही आता करणार नाही। तर गांडूंच्या विद्यालयाच्या प्रिन्सिपलच अगर दुसऱ्यांना गांडू म्हणू नये असं माझं मताचं आहे। म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, तू ज्या महाविद्यालयाचा प्रिन्सिपल आहेत त्याला गांडू विद्यालय म्हणतात, म्हणून तू दुसऱ्यांना गांडू म्हणण्याची हिंमत ठेवू नये। कारण का तू किती मोठा पळतुटे आहेत। तू जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा तुझा भाऊ हा अमित भाईंच्या घराच्या अवतीभोवती किती फिरायचा, त्याचे फोटोग्राफ नाहीतर आम्हाला जाहीर करायला लागतील। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।